संदर्भात मोठे खुलासे केले। लोणावळा, साकीनाका, जळगावमध्ये मुलींना बोलावून फसवणूक करण्यात आल्याचा चाकणकर यांनी आरोप केलाय। खेवलकर यांच्या फोनमध्ये 252 अश्लील व्हिडिओ आणि 1497 फोटो आहेत असा दावा सुद्धा त्यांनी केला। अनेक आक्षेपार्ह व्हिडिओमध्ये स्वतः खेवलकर आहेत असा खुलासा सुद्धा चाकणकर यांनी केला आहे। खेवलकरांच्या फोनमध्ये 252 अश्लील व्हिडिओ, खेवलकरांच्या मोबाईलमध्ये एकूण 1779 आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले। बऱ्याच व्हिडिओत खेवलकर स्वतः दिसतायत। खरं तर या मोबाईलमध्ये जो हिडन फोल्डर होता यामध्ये 252 व्हिडिओ आहेत आणि 1497 फोटो, असे एकूण 1749 फोटो आणि व्हिडिओ आहेत। फोटोमध्ये केवलकर दिसतात का की इंडिव्हिज्युअल मुलींचे फोटो आहेत? म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बऱ्याचशा गोष्टी सांगताना सुद्धा मला संकोच वाटतोय। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये खेवलकर स्वतः आहे। मुलींवर लैंगिक अत्याचार, मानवी तस्करीची शक्यता आहे। या मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचे दिसून येते। काही मध्यस्थांमार्फत खेवलकर यांनी मुली पार्टीसाठी संपर्क करून पाठवल्याचे सुद्धा या चॅटिंगच्या माध्यमातून समोर येते। यामध्ये मोठ्या प्रमाणातली अनैतिक मानवी व्यापार व वाहतुकीच्या अनुषंगाने रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोणावळा, साकीनाका, जळगावात मुलींना बोलावत फसवणूक केली। मुलींना सिनेमात काम देतो असं सांगत फसवणूक करण्यात आली। 28 वेळा रूम बुक करून मुलींना बोलावण्यात आलं। प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांच्या खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। मोलकणीचेही आक्षेपार्ह अवस्थेतले फोटो फोनमध्ये सापडले। मुलींचा परराज्यात व्यापार करून लैंगिक अत्याचार करण्यात आला। फोनमध्ये महिलांसोबतचं आक्षेपार्ह चॅट सापडलं। खेवलकरांची सखोल चौकशी केल्यानंतर मोठा रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे असे गंभीर आरोप चाकणकरांनी केले आहेत। आरोपीचे मोबाईल, ईमेल, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स याची सखोल तपासणी होणं गरजेचं आहे। या SIT मध्ये महिला अधिकाऱ्यांचा समावेश करून चौकशी प्रक्रियेत गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशीनुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्र मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधींना पत्र पाठवलं आहे। काँग्रेसला 2 वेळा नवीन मतदार यादी पाठवण्यात आल्याचा उल्लेख आयोगानं पत्रामधून केलाय। तर निकालावर केवळ हायकोर्टामध्ये याचिकेतून प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात आणि शपथपत्र दाखल करून उल्लेख केलेल्या नावांची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर करा असं पत्रात नमूद करण्यात आले। दरम्यान महाराष्ट्रामध्ये 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढले असा आरोप राहुल गांधींनी केलाय। भाजप आणि निवडणूक आयोगाने मतांची चोरी केल्याची टीका राहुल गांधींनी केली। तर राहुल गांधींच्या डोक्यातल्या चिपची चोरी झाल्याचा पलटवार फडणवीसांनी केलाय। राहुल गांधी वारंवार खोटे आरोप करतायत असंही फडणवीस म्हणाले। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। कर्नाटकातल्या महादेवपुरा मतदारसंघात 1 लाख बनावट मतदारांनी कसं मतदान केलं याचेही पुरावे त्यांनी दिले। महाराष्ट्रात 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय। महाराष्ट्राच्या निवडणुकीत 40 लाख मतांचा घोटाळा झाल्याचंही राहुल गांधी म्हणाले। आयोगानुसार महाराष्ट्रात 5:30 नंतर प्रचंड मतदान झालं, पण रांगा दिसल्या नाही असं राहुल गांधी म्हणाले। बनावट मतदानामुळे निवडणूक आयोग CCTV फुटेज तसंच डिजिटल मतदार याद्या देत नाहीये असाही आरोप राहुल गांधींनी केलाय। तर 5 मार्गांनी मतांची चोरी कशी झाली हे राहुल गांधींनी सांगितलं। 1. बनावट मतदार, एका मतदाराचं नाव अनेक वेळा मतदार यादीत। 2. खोटे पत्ते, अस्तित्वात नसलेले पत्ते देऊन बनावट मतदान। 3. एकाच पत्त्यावर अनेक मतदारांची संख्या। 4.
चुकीचे आणि न दिसणारे फोटो टाकून मतदान. आणि 5 फॉर्म 6चा चुकीचा वापर. नव मतदारसाठीच्या फॉर्मवर 70 वर्षांचे मतदार. देशात अनेक ठिकाणी असे प्रकार घडत असल्याचं सांगून बंगळुरूमध्ये राहुल गांधी या प्रकरणी जाणार आहेत. महाराष्ट्र में पता लगा कि 5 महीनों में 5 साल से ज्यादा वोटर लिस्ट में आए. लोकसभा में हमारा गठबंधन जीतता है, विधानसभा में धज्जियां उड़ जाती हैं. पता भी नहीं लगता हमारा गठबंधन कहां गायब हो गया. 1 करोड़ नए वोटर विधानसभा में वोट करते हैं. लोकसभा में नहीं किया, विधानसभा में किया. खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे. काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे. म्हणून त्या गोष्टी रोज बोलतात, रोज खोटं बोलतात, खोटं बोलून पळून जातात, वेगवेगळे आकडे देतात. मागच्या वेळेस म्हणाले महाराष्ट्रात 75 लाख वोटर वाढले, आता म्हणाले महाराष्ट्रात 1 कोटी वोटर वाढले. दरवेळेस काहीतरी नवीन सांगून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मुळात त्यांना हे लक्षात आलेलं आहे की त्यांची जमीन संपलेली आहे आणि पुढच्याही निवडणुकीत त्यांना निवडून येता येणार नाही, बिहारमध्ये त्यांना निवडून येता येणार नाही. म्हणून हे कव्हर फायरिंग आहे. इलेक्शन कमीशन कहता है 5:30 बजे बहुत भारी वोटिंग हुई. हमारे पोलिंग बूथ के वर्कर्स कहते हैं 5:30 बजे कोई भारी वोटिंग नहीं हुई थी, कोई लाइन नहीं थी. तो महाराष्ट्र में पहली बार देखने को मिला कि कुछ ना कुछ गलत है. आपल्या कायद्यात काय आहे, इलेक्शन कमिशननी कॉम्प्रिहेन्सिव्ह अशा प्रकारचं त्याचं पुनरावलोकन करणं हेच वोटर लिस्ट सुधारण्याकरता महत्त्वाचं आहे. त्यालाही विरोध करायचा आणि वोटर लिस्ट खराब आहे असंही म्हणायचं म्हणजे एक प्रकारे भारताच्या ज्या काही आपल्या लोकशाहीने तयार केलेल्या संस्था आहेत या संस्थांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे. भारताच्या लोकशाही प्रक्रियांवरनं लोकांचा विश्वास उडला पाहिजे. भारतामध्ये अराजक तयार झालं पाहिजे. अशा प्रकारची मानसिकता राहुल गांधींची दिसते आहे कारण त्यांना त्यांच्या पक्षाकरता पुढे भविष्य दिसत नाहीये. तुम्हाला काय अधिकार आहे आमच्यावर आरोप करण्याचा. जेव्हा हे हरतात तेव्हा निवडणूक आयोग EVM या सगळ्यावर चोरीचा आळ घेतात. मी एवढंच सांगेन राहुल गांधी यांचा हा करंटेपणा आहे. कबुतरखान्यावरील बंदीचा निर्णय हायकोर्टानं कायम ठेवलाय. कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम असल्याचं हायकोर्टानं म्हटलेलं आहे. कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो असंही कोर्टानं म्हटलं. दरम्यान पुढची सुनावणी आता 13 ऑगस्टला होणार आहे. कबुतरांना अन्न पाणी देण्यावर बंदी कायम असल्याचं कोर्टानं म्हटलंय. कमिटीनं नागरिकांचं हित डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करावा असंही कोर्टानं म्हटलंय. शिवाय कबुतरांसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाऊ शकतो. आमच्यासाठी नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. त्यामुळे कबुतरखान्यांवर बंदीचा आधीचा कोर्टाचा निर्णय कायम असल्याचं कोर्टानं म्हटलंय. यासोबतच तज्ञ समितीच्या अहवालानंतर पालिकेनं निर्णय घ्यावा. आम्ही दिलेल्या आदेशाचा कुणीही अवमान करू नये. आमच्या आदेशाविरोधात दाद मागू शकता असंही कोर्टानं म्हटलंय. गिरगाव चौपाटीवर कबुतरांना पोत्यानं धान्य दिलं जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. एकीकडे कोर्टामध्ये सुनावणी घेतली जात असताना दुसरीकडे कबुतरांना पोत्यानं धान्य वाटप केलं जातंय. गिरगाव चौपाटीवर हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालंय. कबुतरांना खाद्य टाकू नका असा आदेश असतानाही पोत्यानं धान्य दिलं जातंय. हजारोंच्या संख्येनं गिरगाव चौपाटीवर सध्या कबुतरं दिसत आहेत. मनसे युती इंडिया आघाडीबाबत उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं. मनसेसोबतच्या युतीसाठी तिसऱ्याची गरज नाही. निर्णय घेण्यासाठी दोघे भाऊ खंबीर असल्याचं ठाकरेंनी म्हटलं. तर इंडिया आघाडीबाबत कोणत्याही अटी शर्ती नाहीत असं ठाकरेंनी स्पष्ट केलंय. मनसेसोबतच्या युतीसाठी तिसऱ्याची गरज नाही. कोणताही निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघे बंधू खंबीर आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले. मनसेला सोबत घेताना इंडिया आघाडीबद्दल कोणत्याही अटी शर्ती नसल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं. दुसऱ्या कोणाला त्याच्यावर चर्चा करण्याची गरज नाही. पण माझं म्हणणं की अशा कुठे काय अटीतटी शर्ती नाहीच आहेत. हम दोनों भाई समर्थ है, हमें क्या करना है हम दोनों करेंगे, उसमें तीसरे की आवश्यकता नहीं है. त्यांना स्वतःवरच विश्वास नाही. 2 दगडावर पाय ठेवण्याचं काम ते करतायत. काय धरावं काय सोडावं
हेच त्यांना कळत नाही. त्यांचा पूर्णपणे काय म्हणतो गोंधळ झालेला आहे की काय म्हणाला केमिकल लोचा झाला म्हणू. त्यामुळे त्यांना कळत नाही की काय धरावं आणि काय सोडावं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती मुंबईमध्येच राहील असा दावा भुजबळ यांनी केला. दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास त्यांना जास्त यश मिळू शकतं असंही भुजबळ म्हणाले. बहुधा मुंबईमध्ये त्यांची युती राहील. दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं, परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल. ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे त्याच्यामुळे दोघेही भाऊ एकत्र येतील आणि त्याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडेल आणि 100% ती महानगरपालिका उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे आणि त्यांच्यावर जे काही महाविकास आघाडीचे काही घटक राहतील त्यांच्या हातामध्ये जाईल असं दिसतं. उद्धव ठाकरे यांनी एकीकडे राज ठाकरे यांच्या सोबत युतीचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची मागणी केली. नाही, एकत्र येणं, दोन भावंड एकत्र येणं आणि महाराष्ट्र दृष्टिकोनातून फारच चांगला आहे आणि मुंबईसाठी तर एक चांगली पर्वणी होईल. ते महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. तुम्ही पण तुमची पण स्थिती आहे का? नाही, जो निर्णय आमचे पक्ष प्रमुख घेतील त्यांच्यासोबत आम्ही राहू. उद्धव ठाकरे सध्या दिल्लीमध्ये आहेत. इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या ते भेटीगाठी घेत आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यावर शिंदेच्या शिवसेनेनं टीका केली आहे. मनसेबरोबर युती करण्याच्या गोष्टी करायच्या आणि तिकडे जाऊन राहुल गांधीला जाऊन पायगडा घालायच्या, हे आता राजकारण महाराष्ट्राच्या जनतेला कळतंय. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः दिल्लीला का गेले होते याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली युबीटी चालते हे काल सिद्ध झालेलं आहे. सरकारला सळो की पळो करून सोडा असं उद्धव ठाकरे म्हणाले. बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून खासदारांना मार्गदर्शन करण्यात आलं. सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा, त्यांना जनहिताशी देणं घेणं नाही अशी टीका ठाकरेंनी केली. सरकारला सळो की पळो करून सोडा, खासदारांना ठाकरेंचे आदेश. जनहितासाठी लढ्याचा शिवसेनेचा जन्मापासूनचा बाणा. जनहिताच्या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवा, खासदारांना सूचना. सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा, त्यांना जनहिताशी देणं घेणं नाही. कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या मंत्र्यांना केल्यात. विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही असं शिंदे म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागा असे आदेशही शिंदेंनी दिले आहेत. शिवसेना मंत्र्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तंबी दिली आहे. कमी बोला, वादग्रस्त वक्तव्य टाळा असंही शिंदेंनी म्हटलंय. यासह विरोधकांच्या टीकेला दरवेळी उत्तर देण्याची गरज नाही. विरोधकांच्या आरोपाला कामातनं उत्तर द्या असंही शिंदे म्हणाले. शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे आदेशही शिंदेंनी दिले. यासह वादग्रस्त वक्तव्यांनी पक्षाचं नाव खराब होत आहे असंही शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबातील एका सदस्याला ईडीची नोटीस गेल्याचा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला. तर शिंदेच्या सर्व मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. कुठे ना कुठे ऑल इज नॉट वेल. म्हणजे त्यांचे जे मंत्री आहेत, मंत्र्यांना निधी मिळत नसावा, मंत्र्यांना सर्व मंत्र्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या इन्कम टॅक्सच्या नोटिसेस गेलेल्या आहेत. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला सुद्धा तिथं नोटीस गेलेली आहे. मंत्री प्रताप सरनाईकांकडून आधी रॅपिडोवर कारवाईचे संकेत देण्यात आले होते. मात्र आता सरनाईकांच्या प्रो गोविंदा लीगचा रॅपिडो स्पॉन्सर आहे आणि यावरून रोहित पवार आणि वडेट्टीवार यांनी सरनाईक यांच्यावर टीका केली आहे. रैपिडो का जो बाइक टैक्सी है उसको अभी तक परमिशन मिला नहीं, इलीगल चल रहा है. ज्या रॅपिडो कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिला होता, त्याच रॅपिडो कंपनीची स्पॉन्सरशिप सरनाईकांनी प्रो गोविंदा लीगसाठी घेतली आहे. 20 दिवसांपूर्वी रॅपिडो सारख्या मोटरसायकल सेवा देणाऱ्या कंपन्यांना परिवहन मंत्र्यांनी इशारा दिला होता. रॅपिडो नियमबाह्यरित्या सर्व्हिस देत असल्याचंही सरनाईकांचं म्हणणं होतं. त्यासाठी सरनाईकांनी स्वतः रॅपिडोवरून एक मोटरसायकल भाड्यानं बुक केली होती. रॅपिडोवरून मोटरसायकल बुक झाल्यानंतर सरनाईकांनी कारवाईचे संकेतही दिले होते. पण आता तीच रॅपिडो कंपनी
सरनाईकांच्या प्रो गोविंदा लीगची मुख्य स्पॉन्सर आहे. जर रॅपिडो बेकायदेशीर सेवा देत होती तर सरनाईक अशा बेकायदेशीर कंपनीची स्पॉन्सरशिप आपल्या गोविंदा लीगसाठी का घेतायत असा सवाल उपस्थित झालाय. रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांनीही यावर टीका केली आहे. एका खाजगी ॲप तयार केला. खाजगी ॲपच्या माध्यमातून यांचं सगळं तपासणी सुरू झाली टू व्हीलरची आणि त्यातून आलेला पैसा तो ॲपमध्ये जात होता. ॲपकडून पैसे आपण घ्यायचे आणि त्याच्या भरोशावर तो इव्हेंट करायचा. त्याच्याकडूनच तो इव्हेंट करून घ्यायचा. म्हणजे मला वाटतं की सरकार पैसे देत नाही म्हणून अशा पद्धतीनं नवीन शकल लढवून ही केलेली लूट आहे. मंत्री या राज्याचा आणि आम्ही जर रॅपिडोला तिथं परवानगी दिली नसेल तो इथं तू धंदा कसा करतोय तो म्हणला मला कशाला विचारता कंपनीला तुम्ही विचारा. असे मोठी भपकेबाजी केली त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या लागल्या आणि बघा 1-1.5 महिन्यानंतर आता कालच त्यांचा एक मोठा कार्यक्रम झाला मुंबईला. तर तिथं दही अंडीची मोठी स्पर्धा ते घेत आहेत. चांगली गोष्ट आहे, दही अंडी घेतली पाहिजे, आम्ही सुद्धा घेतो. आणि त्या दही अंडीच्या स्पर्धेला स्पॉन्सरशिप कुणी दिली असेल तर ती रॅपिडो कंपनीने दिली आहे. तुम्ही पदाचा वापर कशासाठी केला की तुमच्या एखाद्या इव्हेंटला 10 कोटीची स्पॉन्सरशिप मिळावी म्हणून त्या रॅपिडो कंपनीला तुम्ही धमकी दिली. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की आदरणीय सरनाईक साहेबांनी रॅपिडोला जे काही ते परिवहन मंत्री म्हणून त्यांनी जो इन्स्पेक्शन केला आणि त्यांनी जे त्यांच्यावर कारवाई केली, कायदेशीर कारवाई केली, ती कायदेशीर कारवाई ही 2 जुलैला केली होती. रॅपिडो आणि माझं बोलणं हे फेब्रुवारीच्या महिन्यापासून सुरुवात झालेली आहे आणि 26 जूनला आमचा एग्रीमेंट वगैरे सगळं झाल्यानंतर 26 जूनला त्यांची पहिली पोस्ट सुद्धा पडलेली. आता पोस्ट पडल्यानंतर सरनाईक साहेब कशाला कारवाई करतील त्यांच्यावर. हिंगोलीमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या रिक्षाला 10,000चा दंड आकारल्यामुळे आमदार संतोष बांगर संतापलीत. आरटीओ ऑफिसला टाळं ठोकेन अशी तंबी बांगर यांनी दिली. बांगरांचा परिवहन अधिकाऱ्यांशी संवाद साधतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. अरे इथं शाळेवर आलोय मी, त्या शाळेच्या त्या ऑटोवाल्याला तुम्ही 10,000 रुपये फाईन मारायले. काय लावलाय धंदा आहे? नाही मग उद्या मी शाळा बंद करून टाकतो. जर त्या ऑटोवाल्याला जर तुम्ही 10,000 रुपये तुम्ही फाईन लावत असाल, तुम्हाला काही लाजा शर्मा येता का नाही? हा ते बिचारे 2-2, 400 रुपये महिन्याने ते लोक ते ऑटो ते लेकरं आणतात. हा सर सगळं तुम्ही 10,000 रुपयाची फाईन मारली. नाही पण हे चुकीचं काम करू नका. मी आरटीओ ऑफिसला येऊन कुलूप लावून टाकील.